आपण लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून जनतेने आपल्याला मॅन्डेट दिला आहे. विकासासाठी खरं म्हणजे ही निवडणूक झाली जवळपास 4 वर्षानंतर लोकांनी निवडणूक झाली. यामध्ये प्रशासकीय काळामध्ये काय कामं झाली, लोकांना काय त्रास झाला, त्यातून मुक्तता व्हावी अशी अपेक्षा जनतेची होती. परंतु साधा डासांचा जो प्रादुर्भाव आहे आपल्या शहरामध्ये तो देखील निवारण होत नाही आहे. तर मग आता जनतेने विकासासाठी कोणाकडे बघायचं, कारण तुमच्या वादामध्ये जनता भरडली जाते असं मला वाटतंय. तर तुम्ही यावरती काय उत्तर देणार? खरं तर अतिशय रास्त आणि योग्य प्रश्न आपण विचारलेला आहे. शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेने जो कौल दिलेला आहे त्याच्यामध्ये नगराध्यक्षपद जरी माझ्याकडे दिलेलं असेल तरी सर्व विशेष समित्या या भारतीय जनता पक्षाकडे आहेत. मुळात अपेक्षा अशीच होती की निवडणूक लागल्यानंतर, निवडणूक संपल्यानंतर सर्वांनी सोबत येऊन काम केलं पाहिजे. आज आमच्यामध्ये मतभेद आहेत नाही आहेत असं मी म्हणणार नाही, परंतु कुठलाही नवीन इलेक्शन झाल्यानंतर जे दुरावे असतात ते दूर व्हायला थोडा उशीर लागतो. परंतु याच्यामध्ये जनतेची जी पिळवणूक होते ही रास्त आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने गांभीर्याने याच्यावर विचार करणार आहोत. डासांच्या बाबतीमध्ये खरं तर आरोग्य समितीची जी बैठक आहे त्यांच्या सन्मान्य सभापतींची मी देखील चर्चा करणार आहे आणि कुठल्या पद्धतीने त्याच्यावर मार्ग काढता येईल याच्यासाठीचा निश्चित प्रयत्न आम्ही करणार आहोत. येणाऱ्या 30 तारखेच्या जीबी मध्ये आरोग्य विषयक देखील आम्ही विषय घेतलेले आहेत. डासांचा प्रादुर्भाव पूर्ण शहरामध्ये आहे. फवारणी केली परंतु त्याचा इफेक्ट पाहिजे तसा होत नाहीये. धुळवणीचं जे यंत्र आहे ते आपण दुरुस्तीसाठी दिलेलं आहे, परंतु एकत्रित पूर्ण शहरामध्ये प्रयत्न होण्यासाठीचा जो खर्च आहे किंवा इतर अनुषंगिक गोष्टी आहेत हे सन्मान्य आरोग्य सभापती यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही करणार आहोत. परंतु प्रश्न जो आपला आहे तो अतिशय रास्त आहे आणि म्हणून मी विरोधक म्हणणार नाही, परंतु आमच्या सर्व सहकारी नगरसेवकांना एकच सातत्याने विनंती करतोय की आपल्याला लोकांनी जबाबदारी सोपवलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आपल्या सगळ्यांना सोबत काम करावं लागेल. छोट्या गोष्टी, ज्या गोष्टींना इश्यू नाहीये असे इश्यू लावून आपण पत्रव्यवहार जर केला तर निश्चितपणाने त्याचे दूरगामी परिणाम होतात, शहरावर विपरीत परिणाम होईल आणि निश्चितपणे जनता देखील आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून संपूर्ण शहरवासियांना माझी विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सन्माननीय आमदार साहेब यांना देखील आम्ही सांगितलेलं आहे की तुमची देखील तेवढीच जबाबदारी आहे की तुम्ही सर्व घटकांना एकत्रित करून आणण्याची जबाबदारी स्वीकारावी. तसं न झाल्यास तर काही अपयशाचं खापर त्यांच्यावर देखील फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व घटकांनी एकत्र यावं ही भूमिका माझी आधीपासून राहिलेली आहे. कुठल्याही बेकायदेशीर विषयाला खत पाणी घालणं हा माझा स्वभाव नाही. जे कायद्यात आहे, जे शहरासाठी योग्य आहे ते पूर्ण करण्यासाठी मी 100% कटिबद्ध आहे. याचं आश्वासन निश्चितपणाने आपल्या माध्यमातून मी शहरवासियांना देणार आहे. दादा, सत्ताधारी आणि विरोधक आपापसात अस्तित्वाची लढाई लढत आहे आणि या अस्तित्वाच्या लढाईमध्ये जनताने जर उठाव केला म्हणजे तुम्ही जनतेच्या उठावाची वाट बघताय का?